2 किलोचा डॉल केक बनवायचा आहे, पण एवढा मोठा टीन नाही आहे. चला तर बघूया कसा बनवायचा. नमस्कार, मी गुंजन आणि कुकू बेक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज मला 2 किलो डॉल केकची ऑर्डर आलेली आहे आणि केकचा फ्लेवर आहे बटरस्कॉच. तर इथं मी 1 किलोच्याच म्हणजेच 8 इंचीच्या टीनमध्ये 1 किलोचा व्हॅनिला स्पंज बेक करून घेतलेला आहे आणि 1 किलोच्या डॉल टीनमध्ये 1 किलोचा व्हॅनिला स्पंज बेक करून घेतलेला आहे. खालच्या राऊंड केकला मी 3 लेअरमध्ये कट केलेला आहे आणि 1 किलोचा जो डॉल केक आहे त्याला टोटल 5 लेअरमध्ये कट करून घेतलेला आहे. आता आपण याला आयसिंग करून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी खाली 1 किलोचा केक आहे तो आयसिंग करायला घेतलेला आहे आणि केकची हाईट जास्त होणार होती, त्यामुळे मी केकच्या खाली 14 इंचीचा बेस वापरलेला आहे, जेणेकरून केक पॅकिंगच्या वेळेस मी झोपडी पॅटर्नमध्ये बॉक्स पॅक करेल आणि केक डिलिव्हर करेन. तर इथं मी केकला कमी क्रीममध्येच आयसिंग करत होते, कारण कस्टमरची तशी रिक्वायरमेंट होती. तर आयसिंग करताना मी बटरस्कॉचचं क्रश यूज केलेला आहे, कारण फ्लेवर बटरस्कॉच होता. आणि केकच्या स्टॅकिंगसाठी मी इथं खालच्या केकमध्ये स्ट्रॉ यूज केलेले आहे, जेणेकरून वरच्या केकचं वजन तो पेलू शकेल आणि केक डॅमेज होणार नाही, म्हणजेच वरचा केक खालच्या केकमध्ये बसणार नाही. तर माझ्याकडे टाईम कमी होता, त्यामुळे मी खालचा केक सेट न करता डायरेक्ट त्यावर दुसरा केक आयसिंग करायला घेतलेला आहे. आता वरचा जो डॉल केक आहे तो मी इथं आयसिंग करून घेणार आहे आणि याला व्यवस्थित अर्धा तास सेट करून घेणार आहे फ्रीझरमध्ये. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा सेट करून घेऊ शकता. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर केकच्या अशाच नवनवीन व्हिडिओज येत असतात. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा. हा केक मी अर्धा तास फ्रीझरमध्ये सेट करून घेतलेला आहे. आता आपण केकचं डेकोरेशन करणार आहोत. तर केकच्या फ्रंट साईडला अर्ध्या भागात व्हाईट कलरच्या क्रीमने डिझाईन आहे, त्यामुळे मी त्यासाठी मार्किंग केलेली आहे आधी. आणि इथं मी N1 नोझल फक्त टॅप केलेला आहे आणि केकच्या उरलेल्या म्हणजेच मागच्या भागात पिंक कलरच्या शेडिंगमध्ये रोजेट्स आहेत, ते पण मी N1च्या नोझलनेच करणार आहे. तर केकच्या खालच्या साईडला बेबी पिंक कलरच्या क्रीमने रोजेट्स मी इथं काढून घेतलेले आहे आणि केकच्या वरच्या साईडला थोड्याशा डार्क पिंक शेडमध्ये हे रोजेट काढलेले आहेत. तर जो बेबी पिंक शेड आहे त्यासाठी मी बेबी पिंक कलरचाच जेल कलर यूज केलेला आहे आणि वरचा जो डार्क पिंक आहे त्यासाठी मी रोज इंटेन्स हा शेड यूज केलेला आहे. तर इथं मी केकला फायनल डेकोरेशन केलेलं आहे. आता आपण डॉलचं डेकोरेशन करून घेणार आहोत. त्यासाठी मी नूर 5 हे नोझल यूज केलेलं आहे. तर इथं आपला केक तयार आहे. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.